माझा आरोप म्हटल्यापेक्षा मी सुरुवात करायच्या आधी माझं नाव सत्यवान म्हात्रे, इथला स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त 100% भूमिहीन असलेल्या आजदे गावातल्या त्यातल्या एक प्रकल्पग्रस्तांपैकी एक परिवारातला मी सत्यवान म्हात्रे। मागील 1 वर्षापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने गटाराची कामं चालू आहेत। त्याच्या आधीही कामं झाली, त्यानंतर परत 3 वर्षांनी आता लगेच चालू झाली कामं। आणि या कामाचा दर्जा बघितला गेला तर एक अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे। मी मागील 6 महिन्यापासून त्या सुपरवायझरला सांगतोय की ज्या कामाचं तू काम करतोय त्याचं एस्टिमेटेड कॉस्ट किती आहे, ते काम कोणत्या पद्धतीने होतंय हे सगळं मला तू डिस्प्ले करून एक बॅनर लावून टाक इथे। तो आज लावतो, उद्या लावतो। इंजिनियर देखील जेई जे आहेत अभियंता तेही ते सांगतात म्हात्रे साहेब करू करू करू। अरे पण कधी करू? आज त्याचं काम संपत आलं तरी सुद्धा तुमचं ना कुठलीच प्रकार त्याच्यावरती ऍक्शन होत नाहीये। आज हा कॉन्क्रीट केलेला आहे, हे बनवलेलं आहे, पॅरापेट वॉल बनवलेली आहे, रिटर्न वॉल बनवलेली आहे इथे गटाराची, परंतु ती सापासारखे आडवण तेडवण बनवलेली आहे। त्याला कुठल्याही प्रकारचा लाईन आणि लेवल नाहीये। सकाळी मी विचारलं ते मिस्त्री काम करतो, तुम्हारे पास ओलंबा है क्या लेवल देखने के लिए? बोलतात साहब ओलंबा क्या होता है? मग हा मिस्त्री आणले कुठून या लोकांनी? जर तुम्ही एखादं काम करताय, सिव्हिलचं काम करताय, मिस्त्री आहे, त्या मिस्त्रीच्या हातात कंपल्सरी तो ओलंबा पाहिजे, लेवल बघा। तो बोलतो ओलंबा क्या होता है हमको मालूम नहीं है, हम ठोकता है, काम करता है, निकल जाता है। या पद्धतीने ही कामं चालू आहे तिथे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि हे त्वरित थांबवावं। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जेईना, उपअभियंत्यांना माझा हा निर्वाळीचा संदेश आहे, मेसेज आहे, हे काम थांबवा, अन्यथा पुढचे जे परिणाम होतील त्या परिणामाला भोगण्यास तुम्ही तयार राहा।